पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी मुंबईतनं येते सागर। बातमी आहे मीरा रोडमधनं, कारण महत्त्वाची बातमी आहे। एका उंच इमारतीच्या बांधकाम स्थळी एक मोठी दुर्घटना घडली आहे। जेपी इन्फ्रा संकुलातील बांधकामावर असलेली क्रेन अचानकपणे कोसळल्यानं खळबळ माजली आणि कोसळलेली क्रेन खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडली आणि त्यामुळे या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। पाहणी आणि मदतकार्य आता केलं जात आहे। त्यामुळे पुन्हा एकदा उंच इमारतींच्या सेफ्टीचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळतोय। मग कुठे आग लागली असेल किंवा यासारखी घटना जेव्हा क्रेन कोसळते, हा पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। सुजाता द्विवेदी आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। सुजाता, मीरा रोडमध्ये जेपी इन्फ्रा ही मोठी इमारत आहे आणि या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे, का अधिक माहिती? हो, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाला आहे का या बाबतीत आता अजूनपर्यंत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे। क्रेन कोसळण्याचे नेमके कारण काय आहे तेही आता स्पष्ट झालेले नाही। आपल्याला माहिती आहे, जे मुंबई लगतचा जे मीरा रोडचा इलाका आहे तिकडे जेपी इन्फ्रा नावाचा कॉम्प्लेक्स मधील बांधकाम सुरू असलेल्या बहुमजली इमारतीवरील क्रेन अचानक कोसळली आणि आपण बघू शकतो व्हिज्युअल्स मध्ये कशा प्रकारे जेव्हा क्रेन कोसळली कितीही गाडी तिकडे उभे होता आणि क्रेन कोसळल्याने खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनाचे नुकसानही झालेलं आहे। घटनेनंतर संबंधित यंत्रणा जे आहे ते घटनास्थळ दाखल झालेली आहे आणि या दुर्घटनेत कोणी जखमी आहे का याच्यावरती अधिकृत माहिती थोड्याच वेळात आपल्याला मिळेल। पण मीरा रोडमध्ये इतके मोठ्या प्रमाणात जे बांधकामाचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे घटना होणे हे जे तिकडचे महानगरपालिका आहे किंवा जे अथॉरिटीज आहे ज्यांचा परमिशनमुळे हे काम चालत होतं त्यांच्यावरही प्रश्न उभे होतात आणि आता क्रेन कोसळण्याचे जे कारणही जे अजूनपर्यंत स्पष्ट नाही झालेले त्याच्यावरती अधिकृत माहिती थोड्याच वेळात आपल्याला मिळेल। नक्कीच सुजाता, आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।